हरिपाठ अभंग 20 भाग पहिला। नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची। अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ। योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठे। ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दुजा। संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या 20व्या अभंगातून आपल्याला काय सांगतात तर नामसंकीर्तनाची महिमा किती मोठी आहे। केवळ नामस्मरण केल्यानं आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडू शकतात आणि त्या गोष्टी कशा प्रकारे आपण बदलू शकतो वाईट घडणाऱ्या, हे देखील हरिपाठाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला संदेश देतात। माऊली काय म्हणतात की नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची। म्हणजे जे वैष्णव लोक असतात, विष्णूंचे भक्त असतात, वैष्णव धर्माचे पालन करणारे असतात, हे सर्व नामसंकीर्तनाची त्यांच्यासोबतची जोडी असते। नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताच मोठा उपाय नाही आहे किंवा कोणता मोठा या प्रकारचा कर्म नाही आहे, हेच ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात। आणि जेव्हा पापे अनंत कोडी गेली त्यांची, जेव्हा नामसंकीर्तन केलं जातं त्यावेळेस आयुष्यात घडणारे अनंत असे हे जर काही पापांचे लक्षणं असतील तर हे सर्व नाहीसे होतात। भविष्यामध्ये देखील आपल्याकडून नकळत देखील पाप न घडता त्या पापाचं रूपांतर म्हणजेच काय की पापाच्या वाटेला जाणाऱ्याचं रूपांतर हे पुण्य मार्गाला जाणाऱ्या रस्त्यामध्ये होतं। आणि म्हणून पापाचा भागीदार होण्याची जी भीती असते आपल्याला, किंवा आपल्या वाट्याला जर काही पाप येणार असेल तर केवळ नामसंकीर्तन आपल्या मार्गात येणारं पाप हे दूर करतं। अशा प्रकारचं केलेलं नामसंकीर्तन, नामस्मरण पापाला आपल्या जवळ फिरकूसुद्धा देत नाही, आपल्या मनातसुद्धा येऊ देत नाही। आणि जर का एकदा हे पाप आपल्या मनात आलंच नाही तर आपोआपच आपण पुण्य मार्गाला लागतो आणि आपल्याकडून चुका न होता, वाईट गोष्टी न घडता चांगल्या आणि योग्यच गोष्टी घडतात। याचा परिणाम म्हणून आपलं आयुष्य सुंदर आणि सुखमय होतं, कारण चूकच नाही घडली तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत नाहीत आणि चांगल्या गोष्टी आपसुकच घडतात, त्यामुळे त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळत राहतात। अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ। जेव्हा आपल्याकडे अनंत जन्माचं पुण्य साठलेलं असतं त्याच वेळेस आपण नामस्मरण करू शकतो आणि हे नामस्मरण एका तपाशिवाय काही कमी नाही आहे। तप, साधना, यज्ञ, याग यापेक्षा देखील मोठं जर काय असेल तर हे नामस्मरण आहे। एका तपाची शक्ती जेवढी असते तेवढ्यापेक्षा जास्त शक्ती किंबहुना या नामस्मरणात असते, असं माऊली आपल्याला सांगतात। आणि जेव्हा आपण हे नामस्मरण करतो त्यावेळेला परमेश्वर साक्षात आपल्यासाठी तिथे उभा असतो आणि मग अशा प्रकारे हा परमेश्वर आपल्यासाठी उभा राहून आपल्याकडून सर्व गोष्टीचे मार्ग हे सुगम करतो। आणि हेच हरिपाठाचं लक्षण आहे किंवा हरिपाठामध्ये हेच सांगितलेलं आहे। जसं संत मीराबाईंनं आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना विष प्यावं लागलं आणि विष पिऊन त्यांनी दाखवलं की आपण किती मोठे आणि श्रेष्ठ आहोत। हेच सर्व गोष्टी नामस्मरणामधून सिद्ध होतात। म्हणून आपल्या आयुष्याला चांगला आकार देण्यासाठी, आयुष्यातील वाईट गोष्टी काढून सुखकर मार्गाला जाण्यासाठी आणि आयुष्यामध्ये आनंद भरण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा चांगला उपाय नाही। आणि हेच आपल्याला हरिपाठ शिकवतं। जय जय रामकृष्ण हरी।